पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये एक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। जिल्ह्यात मुसळधार मात्र पावसाची असमानता। महाराष्ट्राच्या मराठवाडा विदर्भात अतिशय तुफान पाऊस। अतिशय मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला। राज्यातील 57,858 डिजिटल नकाशे सर्वांसाठी झाले खुले। महाराष्ट्राचा पाणलोट विकास एका क्लिकवरती, डिजिटल युगात झाली नवीन सुरुवात। थार गाव विकासापासून कोसो दूर, मूलभूत सुविधांचा बोजवारा। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनेक गावं विविध योजनांपासून मूलभूत असल्याची गरज। शेतरस्ते चिखलमय, शेतकऱ्यांची पावसाळ्यात तारेवरची कसरत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना होतोय प्रचंड त्रास। सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। 49,250 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध। शेतकरी कर्जयुक्तीच्या उर्वरित याद्या लवकरच, जिल्हाधिकाऱ्यांचं थेट शेतकऱ्यांना आव्हान। जंक फूड विरोधात तुकाराम मुंडेंचा दणका। शाळांच्या 50 मीटर परिसरातील विक्रेत्यांवरती होणार कठोर कारवाई। सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड राज्यव्यापी मोहिमेची अखेर। तुकाराम मुंडेंकडून नवीन घोषणा, मुलांना मिळाला दिलासा। ज्वारीला आला सोन्याचा भाव, उडीद अव्वल दराने विक्री। जालना बाजार समितीत गव्हाची आवक 1,121 क्विंटल। सोयाबीनला मिळाला 6,150 रुपयांचा दर। जिल्ह्यातील केवळ 20% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा। विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। पुढील 10 दिवस 10 ऑगस्टपर्यंत विमा भरण्याची तारीख वाढली। कर्जमाफीच्या पोर्टलवरती 2 लाखांवरती डेटा। यादीत मात्र 96,000 शेतकरी। दुसरी यादी कधी जाहीर होणार? पहिल्या यादीत नावे नसल्याने शेतकरी पडले आहेत गोंधळात। मार्च एप्रिलमधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार? प्रतीक्षा कायम। 5,500 बाधित शेतकऱ्यांना करोड रुपये मिळण्याची आशा, पण सरकार मात्र गंभीर। पीक विम्याचा पेच सुटणार? आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ग्वाही। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच कार्यकारिणी काढणार। वाटणीसाठी उगाच भांडण कशाला? कोर्टात जाण्याऐवजी केवळ अर्ज करा। तहसीलदारांचे गावात प्रबोधन। महिनाभरात 50 अधिक प्रकरणे निकाली काढल्याची नोंद। 9.66 लाख शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेत कायम। अतिवृष्टी 2025च्या जून ते सप्टेंबर दरम्यानचा पैसा खरीपाच्या तोंडावरही अजूनही आले नसल्याने शेतकरी गोंधळात। सोने महागले तरी मोह कायम। वजनात घट पण खरेदीचा 1.98 लाख कोटींचा नवा विक्रम। जागतिक सुवर्ण परिषदेचा नवीन अहवाल आला समोर। अपघात विम्याची भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील नाही। वाहतूक नियमांबाबत देशव्यापी जनजागृती मोहीम राबवण्याची आहे थेट निर्देश। महाराष्ट्र सरकार घेणार कारवाई। E20 पेट्रोलमुळे इंजिन बिघडल्याची एकही घटना नाही। नितीन गडकरींचा संसदेत दावा। E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज 2 ते 6% घटू शकतं। आषाढी वारीत भक्तांनी दिले विठ्ठल चरणी 9 कोटींचं दान। पदस्पर्श 4.95 तर मुखदर्शनासाठी
5.42 लाख भाविक यंदा उत्पन्नामध्ये घट. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी घटली. चढ्या भावामुळे मागणी 17% घसरण. कमी वजनाच्या दागिन्यांवरती भर. जागतिक सोन्याची मागणी स्थिर. शेतकरी घेणार सोनं. सोने महागले तरी मोह कायम. महागाईचा भडका, वाढलेले कस्टम ड्युटीचे दर आणि सोन्याची खरेदी कमी करण्याचे पंतप्रधान मोदींचं आव्हान. यामुळे सोने खरेदी कमी. 1 कोटींचा निकृष्ट अन्नसाठा जप्त. राज्यभरामध्ये FDIची मोठी कारवाई. 2 दिवसांमधील 22 धाडी. ठाणे DDR प्रकरणामध्ये बावनकुळेंची चौकशीचे आदेश. 150 कोटींचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचा थेट केला होता ठाण्यावरती आरोप. राज्यातील 3 जिल्ह्यात धान्य ATM उभारणार. नाशिक, ठाणे, नागपूरमध्ये प्रायोगिक प्रकल्प. लाखो रेशन लाभार्थ्यांना होणार याचा थेट फायदा. शिवसेना आमचीच सुप्रीम कोर्टात. ठाकरे गट अतिशय आक्रमक. कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. पुढील सुनावणी 4 ऑगस्टला. राजकीय विरुद्ध विधिमंडळ पक्ष. पॅलेट गनवरती बंदीला नकार. आंदोलनादरम्यान वापरलेल्या पॅलेट गनचा रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. राहुल गांधींनी केला होता थेट आरोप. स्त्रीभ्रूण हत्येकांडाने कोल्हापूर हादरलं. निवृत्त सिव्हिल सर्जनने केल्या 250 स्त्रीभ्रूण हत्या. निवृत्त सिव्हिल सर्जनला अखेर अटक. पक्ष सोडल्यास अपात्रता निश्चित. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शर्मा यांच्यासमोर युक्तिवाद. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणावरती तातडीने निर्णय घ्या. 90 दिवसांच्या आत निपटारा करा, अन्यथा कारवाई. अधिकाऱ्यांना मंत्री बावनकुळे यांचा थेट इशारा. शाळांच्या कॅन्टीनसमोर आता मेनू बदलण्याचे आव्हान. जंक फूड निर्बंधांमुळे पर्यायी खाद्यपदार्थांचा शाळांना करावा लागणार शोध. कॅन्टीन चालकांना करावी लागणार आता कसरत. ड्रग्ज विरोधात सामूहिक लढा उभारणं आवश्यक. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाला अखेर मुंबईतून झाला प्रारंभ. महाराष्ट्रातील धरणांमध्ये 63.25 कोटी 25% पाणीसाठा. कोकण पुणे विभागात दिलासादायक चित्र. राज्यात 5 ते 50% पाणीसाठा झाली 60 धरणं. 29 ऑगस्टपासून पुन्हा मराठा आंदोलन. जरांगेंचा इशारा. सरकार चर्चेसाठी तयार. फडणवीस मुख्यमंत्र्यांचं आव्हान. उपोषण करू नका. आषाढी वारी पंढरीची उलाढाल 300 कोटींची. प्रासादिक साहित्य, फोटो फ्रेम, पेढे, श्रींच्या मूर्तींची सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती आली. कर्जमाफीच्या KYCला तांत्रिक अडथळे. संकेतस्थळामुळे राज्यभर सेवा केंद्रावर गर्दी. पात्र शेतकऱ्यांना प्रक्रियेसाठी प्रतीक्षा. कर्जमाफीसाठी शेतकरी आता तालुक्याच्या ठिकाणी दररोज फेरफटका मारते. वाटणीसाठी उगाच भांडण कशाला. कोर्टात जाण्याऐवजी केवळ अर्ज करा. तहसीलदारांचं गावात प्रबोधन. सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदारांनी अखेर आपला नवा पाडला पायंडा. गावातच भांडण मिटवण्याचे थेट काढलेत आदेश. 9.66 लाख शेतकरी विमा भरपाईच्या अद्याप प्रतीक्षेत. शेतकऱ्यांनी विमा भरला नाही, कारण अजूनही पैसे येत नसल्याने शेतकरी राजा गंभीर नाही.